जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। हरिपाठ निरूपण सेवेमध्ये दुसरा अभंग सुरू आहे। चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। या 2 ओळी आपण काल बघितल्या। याच्या पुढच्या ओळी एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। या ओळी आज बघूया आपण। कालच्या ओळी बघताना 2-3 महत्त्वाचे मुद्दे समोर आले। एक म्हणजे परमात्मा बाहेर कुठे नसून आत आहे आणि तो मंथनाने म्हणजे साधनेने आपल्याला शोधायचा आहे। यात एक आणखी महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे तो शोधण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे। त्यांनी दिलेलं साधन म्हणजेच मंथन आहे। आणखी एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे साधनाला विपरीत अशा गोष्टी न करणे वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। आणि हा विषय माऊलींनी या अभंगामध्ये शेवटच्या 2 ओळींमध्ये पुढे नेलेला आहे। एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन असं माऊली सांगतात। यातील एक शब्द जरी आपण बघितला तरी या ओळीची उकल होत जाईल, पण ते खूप सविस्तर आणि खूप मोठं होईल। त्यामुळे आपण जसं सोप्यातल्या सोप्यात करता येईल तसं बघूया। एक हरी आत्मा जीव शिव सम। परमार्थ साधनेचा जर कुठला गाभा असेल किंवा त्यातलं खरं जर मर्म कुठलं असेल तर ते सोहम हे मर्म आहे। कुठलीही उपासना सुरुवात होताना द्वैतातूनच सुरुवात होते। असं बघा, आपण देहभावावरती आहोत। म्हणजे सोप्यातल्या सोपा अर्थ असा की आरशात जे आपल्याला दिसतं आपलं शरीर, त्याला आपण मी असं समजतो, किंवा आपल्याला जे आपल्या शरीराबाबत अनुभव येतात ते माझेच अनुभव आहेत, मला आलेले अनुभव आहेत असं आपण समजतो। हाच तो देहभाव आहे। थोडक्यात आपण आपल्या शरीराला मी आहे असं आपण समजतो। गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रत्यक्षात आपलं बोलणं आणि वागणं तसं नाही आहे, पण आपण समज मात्र देहाचा करून घेतो। उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की माझं डोकं दुखतंय, मी दुखतोय असं आपण म्हणत नाही, पण देहाला मात्र मीच देह आहे असं समजत असतो। असो, थोडक्यात काय तर आपण देहभावावर आहोत, म्हणजे देहच मी या समजुतीत आहोत, या घट्ट समजुतीत आहोत। माऊली आपल्याला काय सांगतायत? एकच आहे असं ते सांगतायत। म्हणजे द्वैत इथं कुठंच नाही आहे परमार्थामध्ये। एकत्व जर कुठं असेल तर ते परमार्थात आहे, आणि द्वैत कुठं असेल तर ते प्रपंचात आहे, व्यवहारात आहे। एक हरी आत्मा। एक काय आहे तर हरीच एक सर्वत्र भरून आहे। परमात्माच ठाई ठाई एकत्वाने भरून आहे। एकत्वाने हा शब्द महत्त्वाचा आहे हा। अशी गोष्ट अस्तित्वात नाही की माझ्यातला आत्मा निराळा आहे आणि कुत्र्यातला आत्मा निराळा आहे, किंवा माझ्या आईमधला मित्रामधला निरनिराळा आत्मा आहे। अशी गोष्ट अस्तित्वात नाही। आत्मा सर्वत्र एकच आहे। म्हणून या ओळीची सुरुवातच एक या शब्दानं आहे। एक काय आहे तर एक हरीच आहे। एक हरी आत्मा जीव शिव सम। पण आपल्याला तशी प्रचिती नाही आहे। म्हणजे काय तर या अर्थानं असं होईल की मी आणि आई, मी आणि माझ्या घरातला कुत्रा, मी आणि शेजारची व्यक्ती एकच आहोत असं होईल। वस्तुतः ते तसंच आहे, पण आपला अनुभव तसा नाही। का तर आपण देहभावावर आहे। जो एक आहे, जो एक आत्मा आहे, त्या आत्मभावामध्ये आम्ही नाही, म्हणून आपला अनुभव द्वैताचा आहे। मी मला माझ्या देहबुद्धीमुळे वेगळा समजला, म्हणून समोरची व्यक्ती माझ्यासाठी तू बनली
आणि तू म्हणून वेगळी अस्तित्वात आली. हे जे द्वैत आहे हे द्वैत इथे नाही आहे. हे द्वैत आत्म्याच्या ठिकाणी नाही आहे. आत्मा कसा आहे? एक आहे. हा एकच हरी सर्वत्र व्यापून आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. हा जो जीवभाव आपल्याला प्राप्त झालेला आहे तो जीवभाव अहंताजन्य आहे. म्हणजे मी मला वेगळेपणानं समजायला लागलो म्हणून हा जीवभाव आहे. वस्तुतः ते आत्मस्वरूपच आहे. हेच आत्मस्वरूप हरी आणि शिव या शब्दांनी माऊलींनी इथं मांडलेलं आहे. इथं असा भेद नाही आहे बरं का. हरी म्हणजे कृष्ण आणि शिव म्हणजे शंकर असा भेद इथे नाही. भगवंत एकच आहे या भावानं आपण हरिपाठाकडे बघतोय हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. त्यामुळं जेव्हा माऊली एक हरी म्हणतात त्यावेळी एक हे आत्म्यालाच उद्देशून आहे. मुख्यतः त्याच्या एकत्वाला उद्देशून आहे. हरी हेही आत्म्याला उद्देशून आहे. हा हरी कोण आहे? तर हा आत्मा आहे. आणि जीव शिव अशा स्वरूपाने तो समत्वानं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की जीव आणि शिव हे वस्तुतः वेगळे नाहीच आहेत. म्हणूनच सद्गुरू जीवाला बोध करतात की तू शिवरूप आहेस, तूच तो आहेस, तत्त्वमसी. आणि शिष्य होकार देतो सहाहम सोहम. हाच परमार्थ आहे. हेच महावाक्य आहे आणि हाच मुख्य गुरुउपदेश आहे. हे सुटसुटीत शब्दामध्ये माऊलींनी इथं मांडलेलं आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. पुढे म्हणतात वाया तू दुर्गमा न घाली मन. पुढची अर्थातच गोष्ट निराळी आहे, कारण आपण जीवभावावर असल्यामुळं आपलं मन इकडे तिकडे फिरण्याचा संभव आहे. असं बघा, जो एकत्वात आहे, जो ध्यानमग्न आहे आणि ज्याच्या मनाचा लय झालेला आहे तो मनाच्या मागून भरकटण्याचा संभव येतच नाही. त्यामुळं जो जीवभावामध्ये आहे त्याला माऊली असा उपदेश करतात की वाया तू दुर्गमा न घाली मन. एक हरी आत्मा जीव शिव सम हे तत्व झालं परमार्थाचं. जसं शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. ब्रह्मच सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे हे शंकराचार्य या वाक्यातून मांडतात खरं. पण मिथ्यत्व म्हणजे काय? मिथ्यत्व म्हणजे ती अवस्था त्याची शाश्वत नाही आहे. साधं उदाहरण द्यायचं झालं, आत्ता मला भूक लागते, अन्न खाल्ल्यानंतर भूक भागते, पण म्हणून माझी भूक भागलीच, कायमचीच असा अर्थ होतो का? कालांतराने मला पुन्हा भूक लागतेच, पुन्हा अन्नाची वासना निर्माण होतेच आणि पुन्हा तृप्ती येते आणि पुन्हा भूक लागते. हे जे अनित्यत्व आहे प्रपंचातलं, विषयांमधलं, याला मिथ्या असं शंकराचार्य म्हणतात. हे सर्व मिथ्याच आहे. सत्य जर काही असेल तर या अनित्य असलेल्या प्रपंचाच्या बुडाशी असलेलं ब्रह्म तेवढंच सत्य आहे. पण हे झालं तत्व. या तत्वाचा अनुभव नाही ना, नुसतंच शब्दज्ञान आहे हे. तसं एक हरी आत्मा जीव शिव सम हे ठीक आहे, पण हे तत्व आहे की जीव आणि शिव हे निराळे नाहीत, मी आणि ब्रह्म हे निराळं नाही, मी आणि भगवंत हा वेगळा नाही, आत्मा आणि मी हे निराळे नाहीत. सोहम हे खरंच आहे, पण याचा अनुभव नको का? याचा अनुभव यायचा असेल तर मनाच्या मागे जाऊन चालत नाही. म्हणून पुढे माऊली अनुभव येण्यासाठी काय करायचं ते सांगतात की वाया तू दुर्गमा न घाली मन. दूर जाऊन गमन करू नकोस. कशापासून गमन करू नकोस? आत्म्यापासून. समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. ही जी देहबुद्धी बळकट झालेली आहे ती तू आत्मबुद्धीत बदल, आत्मस्थ हो, अंतर्मुख हो. आणि हे अंतर्मुख होण्यासाठी मुख्य अडचण आपल्या मनाचीच आहे. म्हणून माऊली जेव्हा साधनेतलं मर्म मांडतात की एक हरी आत्मा जीवशिव सम, पण त्याच्यापुढे वाया तू दुर्गमा न घाली मन
असं म्हणतात. उपासनेमध्ये शक्ती येणं हा एक प्रकार आहे. काय आहे तो? एका दगडावरती समजा बादलीभर पाणी ओतून दिलं तर दगडाला काहीही फरक पडत नाही. थोड्या काळासाठी तो ओला होतो, पुन्हा कोरडा होतो, इतकंच. पण वर्षानुवर्ष एक एक थेंब दगडावरती पडत राहिला तर दगड फुटतो. हे उपासनेतल्या शक्तीचं बळ आहे. विहीर खणणाऱ्या माणसाची गोष्ट वर्षानुवर्ष आपल्याकडे सांगितली जाते. एक माणूस विहीर खणत होता. थोडे फूट खणून झाले की पाणी लागायचं नाही म्हणून दुसरा खड्डा खणायचा. असे 3, 4, 5 पुष्कळ खड्डे खणल्यावर तिथून साधू जात होते एक. ते त्या माणसाला म्हणाले, अरे, एवढे प्रयत्न एकाच खड्ड्यामध्ये केले असतेस तर पाणी लागले नसते का? तसं साधनेचं आहे. आपलं हे जे मन आहे, जे सगळीकडं भिरभिर भिरभिर फिरतंय, त्या मनामुळे उपासनेमध्येही शक्ती येत नाही, एकाग्रपणा येत नाही. आणि तो मनाच्या मागं गेल्यामुळे येत नाही. आपण काय करतो? मनामध्ये विचार आला की त्या विचाराच्या मागे धावत राहतो. धावत 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 आपल्यालाच कळत नाही की आपण नामाला बसलोय, साधनेला बसलोय का विचार करायला बसलोय. यालाच माऊली म्हणतात वाया दुर्गमा मन घालणं. तर असं न करता काय बोध ठेवायचा आहे? एकच हरी आहे आत्मरूपानी, जो जीव आणि शिवमध्ये एकत्वानी नटलेला आहे. एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. गाडी वळून तिथेच येते की साधना सुरू असताना, मग तुम्ही ती ध्यानाची साधना करा अथवा नामाची साधना करा, त्या साधनेमध्ये मनाचं एकाग्र होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मन आणखीन कुठेही भरकटता कामा नये. याची परिणती पुढे मनाचा लय होण्यामध्ये होते. ती कशी होते ती यथावकाश आपण बघूच. पण ही तिसरी ओळ जी आहे या अभंगातली, याचं मर्म हेच आहे की आत्मा हा जीवापासून निराळा नाहीच आहे. किंबहुना जीव हे आत्म्याचंच स्वरूप आहे. आत्म्याशिवाय तरी जीव जीवपणाने राहीलच कसा? आज त्या जीवाला हा बोध नाही की तो आत्मा आहे, तो अज्ञानावस्थेमध्ये आहे. म्हणून माऊली सांगतात की वाया तू दुर्गमा न घाली मन. नाम घे, साधना कर आणि मन अत्यंत एकाग्र करून ते कर. माला तो कर्मी फिरे, जिव्हा फिरे मुखमाई, म्हणतो दाही दिस फिरे, येतो सुमिरन नाही. हातात जपमाळ फिरतीये, मणी एका पाठोपाठ एक मागे जात आहेत आणि माझं लक्ष दुसरीकडेच आहे. टी व्ही बघतोय, मोबाईल बघतोय, कुणाशी गप्पा मारतोय, किंवा डोळे मिटले असतील तर मनाच्या अंगानं, विचारांच्या अंगानं फिरतोय. पण जप मात्र तोंडानं सुरू आहे, माळ मात्र बोटांनी फिरती आहे. अशी उपासना माऊलींना अपेक्षित नाही. हे वाया जाणंच आहे मनाचं, आणि पर्यायानं त्या उपासनेतल्या काळाचं वाया जाणं आहे. तर असं न करता एकाकार होऊन उपासना करावी. पुढे माऊली म्हणतात, असं केल्यानंतर काय होतं? सगळं संगतीत आहे बघा. कुठलीही ओवी, कुठलाही शब्द उगाचच तिथे आलेला नाहीये. त्याला अत्यंत सखोल असा अर्थ आहे आणि जो मागे पुढे लागू होतो. हे सगळे वरचे अर्थ बघितले 3 ओळींचे की 4थ्या ओळीत माऊली काय म्हणतायत ते आपसुकच समजतं. आपल्याच आत असलेल्या लोण्याला मिळवण्यासाठी जर मंथन केलं आणि एकहरी आत्मा जीव शिव सम या भूमिकेने ते केलं तर काय होतं? ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे, असं त्या साधकाचं होतं. ही ओळ आपण बघू. ज्ञानदेवा पाठ. माऊली म्हणतात, मला काय आहे, मला काय करणं आहे, मला हेच करणं आहे की हरी हाच वैकुंठ रूपानं नटलेला आहे, हेच मला करणं आहे. याचा अर्थ याच भावामध्ये मला राहणं आहे. आपला भाव काय आहे? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक याचा मुलगा आहे, मी अमुक याचा बाप आहे किंवा काका आहे. हा आपला भाव आहे. म्हणजे या भावात आपण आहे. समजा आपण झोपलोय
आणि आपल्याला कोणी झोपेतून एकदम जागं केलं आणि नाव काय तुझं असं विचारलं तर पटकन आपण आपलं नाव सांगतो, मी अमुक अमुक. हा आपला भाव आहे. म्हणजे आपल्याला या देहाचं आणि देहाशी तादात्म्य होऊन राहिलेल्या जीवभावाचं इतकं ऐक्य झालेलं आहे, इतकं आपल्यात ते मुरलेलं आहे की आपण आपल्याला देहापासून वेगळं बघतच नाही. आणि याच्या एकदम उलट माऊलींची अवस्था आहे. माऊली काय म्हणतात? ज्ञानदेवा पाठ. काय पाठ आहे त्यांचा? हरी हा वैकुंठ. हरी हाच वैकुंठ रूपानं नटलेला आहे. वैकुंठ पुरुष प्राण, प्राणद प्रणव पृथुः. वैकुंठ हे भगवंताचंच नाव आहे. दासराम महाराज एके ठिकाणी फार छान उल्लेख करतात. वैकुंठ म्हणजे वय जिथं कुंठित होतं ती साधनेतील अवस्था. वय म्हणजे आपल्या जीवनाची, श्वासाची गती. ही हळूहळू साधनेमध्ये एकाकार होत गेली, लय पावत गेली की तिथेच वैकुंठ ही अवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हा जो हरी आत्मरूपाने सर्वत्र नटून आहे तोच मी होऊन राहिलेलो आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे मी जीवरूपाने देहभावावरती मुळी राहिलोच नाही. कसं राहणार? कारण मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, असं जर हाताला लोणी लागलं परमात्म्याचं तर साधक देहावर राहील कसा? माऊली म्हणतात, मी माझा राहिलोच नाही. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ते स्वतःच हरिरूप झाले, आत्मस्वरूप झाले. आणि साहजिकच जो आत्मस्वरूप झाला त्याला सर्वत्र आत्माच दिसला. भरला घनदाट हरी दिसे. आता तिथे द्वैताची भावना नाही, द्वैताचा अनुभव नाही, वेगळेपणाने दुसऱ्याला पाहणं नाही, वेगळेपणाने दुसऱ्याला अनुभवणं नाही. जो अनुभव आहे तो आत्म्याचाच अनुभव आहे. जो काही भाव शिल्लक आहे तो फक्त आत्मभाव शिल्लक आहे. आणि अर्थातच आत्मा सर्वत्रच असल्याने माझाच भाव मला सर्वत्र दिसतो. म्हणजे जणू मीच मला आरशात सगळीकडे बघतोय असं माऊलींना दिसतं. आणि ते म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. भगवंताशिवाय अन्य काही आता उरलंच नाही. तोच तो सर्वत्र भरून आहे. अशी ही अलौकिक अवस्था आहे. मनुष्याला जर एखादी चांगली गोष्ट दाखवली तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तो ललायित होतो, त्यासाठी तो धडपड करतो. माऊली अध्यात्माची ही गोडी आपल्याला उलगडून दाखवतात, कारण आपण त्यातून साधनेची प्रेरणा घ्यावी, आणखी आणखी नाम घ्यावं, आणखी आणखी साधन करावं, की जेणेकरून माझं जे झालं, मला जे प्राप्त झालं, मला जे मिळालं ते तुम्हालाही मिळावं, अशी माऊलींची इच्छा आहे. या अभंगामध्ये ज्या हरीचं वर्णन वेद, शास्त्र, पुराण सर्व करतात, असा जो हरी आपल्या आत नटून आहे तोच बाहेर आहे. फक्त आपल्याला तो आपल्या आत शोधायचा आहे. कसा शोधायचा आहे हेही पाहिलं, आणि तो कशा भावाने शोधायचा आहे हेही पाहिलं. शोधल्यावर तो मिळतो आणि मिळाल्यावर घनदाट सर्वत्र भरून राहतो. असा हा अलौकिक हरिपाठ सुरू आहे. हरिपाठ म्हणजे भगवंताचं साक्षात अस्तित्वच आहे. हे अभंगरूपी भगवंताचं स्वरूपच आहे. इथे दुसऱ्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.